शहरातील गौराळा रस्त्यावर असणाऱ्या रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉलमध्ये एक्सपायरी खाद्यपदार्थ विकण्यासंदर्भात ग्राहक आमिर शेख यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य प्रवीण चिमुरकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली। प्राप्त माहितीनुसार आमिर शेख या ग्राहकाने 17 ऑगस्टला गौराळा रस्त्यावर असलेल्या रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉलमधून पेपरबोट नावाच्या 2 कोल्ड्रिंक विकत घेतले। घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या लहान मुलांना हे पेपरबोट नावाचे पेय दिले, परंतु काही वेळाने त्यांच्या मुलांना हागवण उलट चालू झाल्याने त्यांनी मॉलमधून विकत घेतलेल्या पेयाची तारीख तपासली असता ती कालबाह्य झाल्याचं लक्षात आलं। त्यांनी मॉलच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला असता त्यांनी ग्राहकाला धमकी देत तुला जे करायचं ते कर, तुला पोलिसात तक्रार द्यायची तर दे अशी भाषा वापरली। शिवाय ग्राहकाने विकत घेतलेले एक्सपायरी पेय तेथील व्यवस्थापकाने जबरन ठेवून घेतले। त्यामुळे आमिर शेख यांनी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य प्रवीण चिमुरकर यांना माहिती देऊन लिखित तक्रार दिली। चिमुरकर यांनी याविषयी तात्काळ दखल घेऊन लगेच सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन जिल्हा चंद्रपूर यांच्याशी संपर्क केला। चिमुरकर यांनी मॉलविषयी सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन जिल्हाधिकारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पत्रासोबत फोटो व्हिडिओ पाठवले आणि भद्रावतीकरांचे आरोग्य लक्षात घेता रिलायन्स स्मार्ट पॉइंट मॉल गौराळा यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली। सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रत्येक घरी बाहेरून मिठाई अन्य खाद्यपदार्थ विकत आणतात, परंतु खाद्यपदार्थ विक्रेते निकृष्ट दर्जाचे तसेच एक्सपायरी खाद्यपदार्थ विकत असेल तर यावर अन्न प्रशासनाने लक्ष ठेवून कडक कारवाई करावी अशी जनसामान्यांची भावना आहे। त्यामुळे आता अन्न प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे भद्रावतीकरांचं लक्ष लागलंय। ही घटना धक्कादायक असून मोठमोठ्या मॉलमध्ये असा प्रकार होतो हे निंदनीय आहे। त्यामुळे कोणतीही वस्तू अथवा खाद्यपदार्थ विकत घेताना ग्राहकाने उत्पादन तारीख, कालबाह्य तारीख आणि वापराची तारीख वजन तपासूनच घ्याव्यात। उत्पादन आणि एक्सपायरीची तारीख नसल्यास अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तक्रार अन्न आणि औषध प्रशासन किंवा आमच्याकडे करावी। प्रवीण चिमुरकर सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट आशिष कोटकर, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर। दिनांक 20 ऑगस्ट 2025ला आमिर शेख या ग्राहकाची लिखित तक्रार आमच्याकडे आलेली आहे। या तक्रारीनुसार गौराळा रोड येथील रिलायन्स स्मार्ट पॉइंट येथे काही खाद्यपदार्थ एक्सपायर झालेले ठेवण्यात आलेले आहे अशी त्यांची तक्रार होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही एक पत्राद्वारे आणि स्वतः फोनद्वारे संपर्क करून अन्न औषध प्रशासनाचे चंद्रपूर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त यांना माहिती देण्यात आली आणि ते पत्रसुद्धा पाठवण्यात आलेले आहे। त्यांना ते योग्य कारवाई करतील आणि रिलायन्स मॉलला त्याविषयी समज देतील आणि त्याच्यातले तथ्य ते शोधून काढतील असं मला वाटतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.